नमस्कार. दी KPR टाइम्स या चॅनलमध्ये पुन्हा आता तुमचे सर्व मित्रांचे मनापासून स्वागत आहे. थंबनेल पाहून तुम्हाला सर्व बकासूर प्रेमींच्या बैलगाडा शौकीनांच्या लक्षात आलं असेल की आत्ता आपण शर्यत क्षेत्रातील किंग देव म्हणून ज्याला ओळखलं जातं असा लोकप्रिय नंदी बकासूर याबद्दल कोणती माहिती पाहणार आहोत. बकासूर वर दगडाने हल्ला करण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर जे घडलं ते पाहून संपूर्ण शर्यत क्षेत्र हादरलं. बकासूर प्रेमींनी त्या माते फिरवला, जागेवर पकडलं. संपूर्ण घटना CCTVमध्ये कैद झाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नेमकं त्या शर्यतीच्या मैदानावरती काय घडलं, दगड का उचलला गेला आणि बकासूर प्रेमींनी कसा दिला धडा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वांचा लाडका बकासूर फक्त बैल नाही तर अनेकांच्या भावना जोडलेल्या आहे त्याच्याशी. गावातील लोक त्याला प्रेमाने सांभाळतात. शर्यतीच्या मैदानावरती अक्षरशः त्याचे लाखोच्या वर फॅन्स फॉलोइंग आहे. सण असो, यात्रा असो किंवा शर्यत, बकासूर म्हणजे सगळ्यांचा अभिमान. त्याच्या शांत व त्याचबरोबर तेवढ्याच आक्रमक स्वभावामुळे त्याच्यावर सर्वजण जीव लावतात. पण काही लोकांना दुसऱ्यांचं प्रेम आणि प्रसिद्धी सहन होत नाही. त्या दिवशी शर्यतीच्या मैदानावरती सगळीकडे शर्यतीचा उत्साह चालू होता. बकासूर गट नंबर 5 मधून धावण्यासाठी मैदानाकडे गेला. गटामध्ये धावत असताना गटाच्या कडेतून एका माते फिरूने अक्षरशः बकासूरला दगड मारून जखमी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बकासूर थोडा साईडला गेल्यामुळे बकासूरला कोणतीही इजा झाली नाही, परंतु बकासूरला दगड मारण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केला. हा त्याचा उद्देश पाहून सगळे हादरले. संपूर्ण घटना तेथे लाईव्ह बैलगाडा शर्यतीच्या CCTVमध्ये कैद झाली. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे त्या व्यक्तीने दगड उचलला आणि बकासूरच्या दिशेने फिरकवला. पुढच्या क्षणी काही तरुणांनी त्याला पाहिलं. ते लगेच धावत आले आणि त्याला जागेवरच पकडलं. बकासूर प्रेमींचा संताप अनावर झाला. घटनेची बातमी गावात मैदानावरती वाऱ्यासारखी पसरली. बकासूर प्रेमींमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. लोक म्हणत होते, निष्पाप जनावरावर हात उचलणाऱ्याला माफी नाही. काही जणांनी त्या व्यक्तीला समज दिली तर काहींनी पोलिसात तक्रार करण्याची मागणी केली. नेमकं त्या दिवशी मैदानावरती काय घडलं असा प्रश्न पडतो. त्या व्यक्तीने असं का केलं? ही वैयक्तिक दुश्मनी होती की प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न? सध्या याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. पण एक गोष्ट नक्की, जनावरांवर हिंसा करणं चुकीचंच आहे. बकासूर प्रेमींचा इशारा. बकासूर प्रेमींनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की बकासूर आमच्या भावना आहेत. त्याच्यावर वाईट नजरेने पाहणाऱ्याला सहन केलं जाणार नाही. आज संपूर्ण बैलगाडा क्षेत्रातील बकासूर प्रेमी बकासूरच्या पाठीशी आहे. निष्पाप प्राण्यांवर प्रेम करा, त्यांना त्रास देऊ नका. या घटनेबद्दल तुमचं मत काय? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच धक्कादायक अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.